श्री स्वामी समर्थ माऊली सगळ्यांना. काल जे T20 वर्ल्ड कपची पहिली मॅच झाली भारताची अमेरिका सोबत USA, त्याच्यामध्ये भारत पूर्णपणे धारती पडला होता. कारण की भारताचे ईशान किशनचे रन 20 रन झालते. अभिषेक शर्मा 0 गेलता पहिल्या बॉलवरती. तिलक वर्मा 25 रन. दुबेना खाता बी नव्हतं खोललं 0 रनावरती. रिंकू सिंग 6 रनावरती. अक्षर पटेल 14 रनावरती. काल ऑस्ट्रेलिया इंग्लंड वगैरे टीम नव्हती, पण अमेरिका होती USA. त्यांच्या बॉलर सोबत भारताची मेन टीम चालली नाही. काल भारताचा कप्तान चालला म्हणून भारताची लाज वाचली. सूर्यकुमार यादव 84 रन केले त्याने 49 बॉलामध्ये. कप्तानी बारी खेळली त्यांना. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की भारताला आपला बॅटिंगचा गर्व साईडला ठेवून बॅटिंग करावं लागेल. यांना असं वाटतंय की आपली टीम, आपली बॅटिंग खूप चांगली आहे, आपण कोणाला पण हारू शकतो. काल हार्दिक पांड्यानं 5 रन. काय चाललंय? जर तुम्ही साधा टीम अशा USA टीम सोबत पण अशी बॅटिंग करतायत, मग ऑस्ट्रेलिया येईन, पुढे इंग्लंड येईन. ठीक आहे, आपली भारताची बॉलिंग चांगली म्हणून त्यांची बॅटिंग लाईन एवढी चांगली नव्हती. आणि USA ची बॅटिंग लाईन म्हणता म्हणता ती इंडियाचीच बॅटिंग लावणार. पूर्ण 5 जण आपले इंडियाचे त्यात मुंबईचे अंडर 19 मधले प्लेयर इंडियाचे ते USA पण खेळत आहे, भारताहून खेळत आहे. भारताकडून खेळलेले प्लेयर हे अंडर 19 मध्ये ते USA कडून गेलेले खेळायला अमेरिकेकडून. कारण भारतात कॉम्पिटिशन खूप झालेलं आहे. त्याचं नाव सांगतो मी, इंडियाचे प्लेयर ते USA मध्ये काल खेळलेले. सौरभ नातवालकर मेन पेसर त्यांचा. हा मुंबईच प्लेयर आहे, पण कोणाकडून खेळतो? अमेरिकेकडून खेळतो. हरमित सिंग हा एक आपला प्लेअर भारताचा. मिलिंद कुमार हा एक प्लेअर आपला आहे. संजय यानं 34 रन केले ते काल. हा एक मिलिंद कुमारनं 34 रन केले ते काल. सौरभ राजने हा एक महाराष्ट्राचा प्लेअर आहे आपला, पण कोणाकडून खेळतो? US कडून खेळतो. सेडली वेन यांना एका ओव्हरमध्ये 3 विकेट काढले भारताचे. याचे 4 विकेट कालचे. लाजिरवाणी गोष्ट आहे. एक बॉलर भारताचे एका ओव्हरमध्ये 3 विकेट काढून जातो. त्यांची बॉलिंग अटॅक चांगली म्हणा. उलट काल तर त्यांचा काल तरी मेन पेसर चालला नाही, सौरभ नातोलकर. ठीक आहे, भारताने पहिली मॅच विन केलेली, जिंकलेली, कारण भारताची बॉलिंग अटॅक चांगली आहे. सिराजची वापसी झाली RC जागेवरती. मिया भाईने काल 3 विकेट काढले, खूप चांगलं वाटलं. हर्षदीपने 2 विकेट काढले काल. अक्षर पटेल 2 विकेट काढले. वरुणने 1 विकेट काढला. मोहम्मद सिराज 3 विकेट. मिया भाई पहिले T20 मॅच खेळलाच नाही सिराज, पण डायरेक्ट एंट्री वर्ल्ड कप मध्ये. भाऊचा काय झालो आहे. भाऊ इंटरव्यू मध्ये म्हणतो की सूर्या भाई ने कॉल किया था, आ जाओ भाई तुम खेलने को. वो बोला मजा मत करो भाई. नहीं भाई, हर्षित राणा ने बोले तुमको आना पड़ेगा. क्या भाई, मियाँ भाई DSP सिराज उठते भाई सीधे आ गए खेलने को और 3 विकेट निकल के गए. वाह, भारताला कमबॅक लवकर करावं लागेल. थोडा गर्व साईडला ठेवून बॅटिंगचा, मग बॅटिंग करावं लागेल. तो मला एक माहिती आहे का, लास्ट टाइम भारत T20 वर्ल्ड कप जिंकला होता इंडियाने. त्यावेळेस विराट कोहली काय बोलला होता
कारण की आपण जर गर्व केलं आपल्या स्वतःच्या बॅटिंगवरती तर आपण बॅटिंग करू शकत नाही. थोडा गर्व साईडला ठेवून बॅटिंग करावं लागते, तर तेव्हाच आपल्याला रन निघतात. आपले PM सोबत मीटिंग होती, त्यावेळेस विराट कोहली बोलला होता. त्याच्यामुळेच म्हणतोय आपण खेळतोय तर चांगलं खेळा. या गोष्टीला लक्षात ठेवणं पडतं, कारण ह्या गोष्टी खूप अवघड आहे. भारताची बॅटिंग लाईनअप चांगली आहे, 8 नंबर पर्यंत बॉलिंग अटॅक बी चांगली आहे, पण ती एक लेवल पण ठेवा ती, कारण की ती लेवल जर पार झाली तर मग भारताकडून रन निघणार नाही. कारण की ही टीम 120 पर्यंत बी ऑल आउट होऊ शकते किंवा मग 400 रन बी करू शकते. ठीक आहे, आपलं चॅनल नवीन आहे, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघा, आणखीन तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ वगैरे आणतो मी. ठीक आहे, तर सेकंड मॅच कोणासोबत बघावं लागणार आपल्याला, ते बी मी कव्हर करा. सगळ्यांना जायच्या वेळेस सगळ्यांना श्री स्वामी समर्थ माऊली. आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.